चला महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूयात। महायुतीमधील धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे। देवळालीच्या आमदार सरोज आहिरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसमोर खतखत बोलून दाखवली। मतदारसंघातील विकास कामांमध्ये महायुतीतल्या मित्रपक्षातील नेत्यांकडून अडथळे निर्माण केले जात असल्याची तक्रार आमदार सरोज आहिरे यांनी केली आहे। पाहूयात। महिला सक्षमपणे एका भावाच्या साथीने या मतदारसंघाचा कायापालट करण्याचा प्रयत्न करत आहे, पण अनेक प्रकारचे अडथळे हे मला आणण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। अनेक प्रकारचा त्रास हा दिले गेलेला आहे। दादा, आपण जशी आम्हाला शिस्त लावता आणि आपल्या शिस्तीमध्ये बांधून आम्ही महायुतीचे धर्म पाळतो आणि आपल्या शब्दापुढे आम्ही बिलकुल नाहीये दादा, तसाच कुठेतरी तशी शिस्त ही आपल्या मित्र पक्षांच्या लोकांना पण असली पाहिजे की जेणेकरून हा वादविवाद घडवण्यात काही अर्थ नाहीये आणि कुठेतरी महायुतीमध्ये वाद आहे आणि त्याला तुमच्यासारख्या मोठ्या लोकांना उत्तर द्यावं लागतं। ही दुर्दैवाची बाब आहे माझ्यासाठी, कारण आज पत्रकारांनी माझ्या समोर आपल्याला एक छोटाशा श्रेयवादाचा प्रश्न विचारला आणि त्याचं मला खरोखर वाईट वाटतं आहे।